विद्यार्थ्यांनो, सुप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय याकरता जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओत देखील आपण सापडण्यात या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. आपण देखील विद्यार्थी मित्रांनो सर्व जे प्रश्न आहेत ते स्वतः अटेम्प्ट करू शकता आणि प्रश्नाची उत्तरे खाली कमेंट करू शकता. पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्याबाहेरील खंडपीठ कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 पणजी या ठिकाणी. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोठे खंडपीठ नाही? नागपूर, पणजी, पुणे की छत्रपती संभाजीनगर? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पुणे या ठिकाणी नाही आहे, नागपूरला आहे. वरती आपण पणजी ऑलरेडी बघितलं आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खंडपीठ देखील आहे. पुढील प्रश्न, कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? लोकसभा, राज्यसभा, संसद की विधानसभा? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. पुढील प्रश्न, लोकसभेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेख करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? शून्य प्रहर, बहिष्कार, अविश्वासाचा ठराव की विविध समित्यांची नेमणूक? तर लक्षात घ्या, आता लोकसभेचं दैनंदिन कामकाज जर करायचं आहे, नियंत्रण ठेवायला सांगितलं त्यांनी, बरोबर. कोणावर कारवाई करायला सांगितली का? नाही. त्यानंतर कोणावर बहिष्कार टाकायचा आहे का? नाही. एखादा प्रश्न उपस्थित करायचा आहे का? नाही. तर नियंत्रण ठेवायचं असेल तर विविध समित्यांची नेमणूक करू शकता. त्यामध्ये समित्यांची नेमणूक केल्यानंतर पर्टिक्युलर जे डिपार्टमेंट आहे, जसं आरोग्याचे सभापती किंवा पाणी पुरवठा, तर त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. त्यामुळे ऑप्शन 4 याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, राज्याचे मौलिक सिद्धांत असे कशास म्हणतात? सरनामा, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये की उद्देश पत्रिका? तर राज्याचे मौलिक सिद्धांत म्हणजे ज्यावर असं म्हटलं जातं की त्यानुसार झालं पाहिजे, तर आपण त्याला काय म्हणू शकतो? मार्गदर्शन एका प्रकारचं. तर मार्गदर्शक तत्वे जे आहेत त्यांना राज्याचे मौलिक सिद्धांत असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन 2 याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो व्हिडिओ बघताय तर एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. बरोबर, आम्ही एफर्ट्स घेतो तुमच्यापर्यंत व्हिडिओ प्रेझेंट करतो, तर तुमचं एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. पुढील प्रश्न, संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी संसदेकडे किती वेळा पाठवू शकतात? 1, 2, 3 की 4? तर राष्ट्रपती संसदेने एखादं विधेयक संमत केलंय बा, त्यांनी संसदेने म्हणजे ज्या ठिकाणी आपण निवडून दिलेले लोक आहेत, बरोबर, त्यांनी जर एखादं विधेयक संमत केलं परंतु राष्ट्रपतींकडे ते पाठवलं, बरोबर, राष्ट्रपतींनी त्यांच्यावर पुनर्विचार केला आणि परत एकदा संसदेकडे पाठवलं, परंतु संसदेने जर ते एकदा संमत केलं तर तुम्हाला ते मंजूरच करावं लागेल. असं का? असंही होऊ शकतं, सत्ता एका पक्षाची आणि राष्ट्रपतींची निवड दुसऱ्या पक्षाची. तर मग असे विधेयक संमत केले आणि जर राष्ट्रपतींनी ते परतच पाठवायला चालू केलं तर कोणतंच विधेयक संमत होणार नाही. त्यामुळे याचं जे राज्यघटनेनेच अशी तरतूद केली आहे की तुम्ही एकच वेळ संसदेकडे पाठवू शकता. संसदेने जर बहुमताने परत ते जर संमत केलं तर तुम्हाला राष्ट्रपतींना त्या विधेयकावर सही करावी लागते. पुढील प्रश्न बघत, परराष्ट्र धोरणाचे मुख्य प्रवक्ते कोण? राज्यपाल, पंतप्रधान, उपपंतप्रधान की उपराष्ट्रपती? तर याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र धोरण. आता तुम्ही बघितलं, अमेरिकेला जाता, वेगवेगळ्या देशांना भेटी देतात, त्यावेळेस तुम्हाला फेस कोणाचा दिसतो? तर तो फेस जो दिसतो तो पंतप्रधानांचा असतो. कोणत्याही पक्षाचे असो, त्या ठिकाणी पंतप्रधान हे परराष्ट्र धोरणाचे मुख्य प्रवक्ते असतात. त्यांनाच बघून विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या डिसिजन असू दे किंवा वेगवेगळे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणून सामंजस्य करार होत असतात. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या न्यायालयीन पद्धतीचा स्वीकार केला आहे? दुहेरी, एकात्म, नियंत्रित की विकेंद्रित? तर सांगा, भारताने कोणती न्यायालयीन पद्धतीचा स्वीकार केला? तर ती आहे एकात्म पद्धत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल, मुख्यमंत्री, सभापती की राष्ट्रपती? तर सांगायचं आहे महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण आहे. याआधी आपण ऑलरेडी बघितलं की जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामधील दुवा म्हणून ते काम करतात. राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात आणि राष्ट्रपतींनाच अधिकार आहे की त्यांना पदावरून हटवू शकतात. बघा आता आठवतंय का? तर कोण आहे ते? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. आणि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढील प्रश्न,
भारतीय राज्यघटनेने सैन्यांचे प्रमुख पद कोणाकडे दिले आहे? राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री की सरसेनापती? तर भारताचा जर विचार केला तर ते तिन्ही जे सैन्य दल आहे त्याचे प्रमुख म्हणून कार्य करतात. तर ते कोण आहेत? तर राष्ट्राध्यक्ष, म्हणजे जे राष्ट्रपती आहेत आपले ते तिन्ही सेनेचे प्रमुख आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विधानसभा चालू नसताना वटहुकूम अध्यादेश कोण काढू शकतो? राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान की राज्यपाल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, राज्यपाल. यानंतर पुढील प्रश्न, विधानसभा सदस्यास आपल्या सदस्याचा राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा? मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, विधानसभा सभापतींना की राष्ट्रपतींना? तर कोणाकडे सादर केला पाहिजे? हे सगळे निवडून येतात, संसदेत बसतात, विधानसभेत बसतात. तर त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो विधानसभेचे जे सभापती असतात त्यांकडे सादर केला पाहिजे. पुढील प्रश्न, सार्वभौम राज्य या शब्दाचा अर्थ काय होईल? सर्व भूमी प्राप्त करणे, कायद्यान्वये राज्य करणे, कोणत्याही अंतर्बाह्य शक्तीच्या अधिपत्याखाली नसणे, सर्वात श्रेष्ठ असते. तर सार्वभौम राज्य म्हणजे काय? कोणत्याही अंतर्बाह्य शक्तीच्या अधिपत्याखाली नसणे, स्वातंत्र्य असणे आणि हे आपल्या सर्वांचं राज्य आहे अशी एक भावना असणे, त्याला सार्वभौम राज्य असे म्हणतात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? 2, 3, 4 की 5? तर ह्या ज्या आणीबाणी आहेत त्या एकूण 3 प्रकारच्या आहेत. पुढील प्रश्न बघूयात. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते? दिवाणी न्यायालय, फक्त उच्च न्यायालय, फौजदारी न्यायालय की उच्च व सर्वोच्च न्यायालय? तर भारतीय राज्यघटना अशा पद्धतीने तयार केली, जर तुम्हाला वाटते की तुमचे जे मूलभूत हक्क आहे त्यावर जर गदा आणली जाते सरकारद्वारे किंवा कोणाही इतरद्वारे, तर त्या ठिकाणी तुम्ही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती हे न्यायाधीश स्वतःच करत असतात. ते कोणत्याही सरकारवर डिपेंड नाही आहे. ते काय म्हणता येईल की सेपरेट असं एका प्रकारचं न्यायालय आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की आपल्यावर सरकारने असे नियम केले की त्यामुळे आमचे मूलभूत हक्कावर गदा येऊ शकते, तर तुम्ही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. पुढील प्रश्न, धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कात मोडतो? मूलभूत हक्क, मार्गदर्शक हक्क, राज्यसूची की संपत्ती हक्क? तर धार्मिक स्वातंत्र्य हक्क आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकता, तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करू शकता. हा जो हक्क आहे तो तुमचा मूलभूत हक्क आहे, त्यावर कोणीही गदा आणू शकत नाही. पुढील प्रश्न, राष्ट्रपतींचे पद रिकामे झाल्यास त्या पदाची किती काळात निवडणूक घेणे आवश्यक असते? 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष की 2 वर्ष? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2, 6 महिने. पुढील प्रश्न, भारतास युद्ध जाहीर करण्याचा अधिकार फक्त डॅडॅशला असतो? पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद की राष्ट्रपती? तर भारतात युद्ध जाहीर करण्याचा अधिकार, कारण की तिन्ही सेनेचा प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. तर युद्ध जाहीर करायचं तर कोण जाहीर करणार? तर राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कारण भारतात स्वतःचा धर्म नाही. भारतात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. भारतात धर्माचे पालन करण्यास बंदी आहे की वरील सर्व? वाचलं तरी कळतंय की ऑप्शन 2 जो आहे तो योग्य उत्तर आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे आणि वरती आपण ऑलरेडी बघितले की कोणताही धर्म स्वीकारणं किंवा त्याची उपासना करणं हे तुम्हाला काय तर मूलभूत हक्क आहे. त्यामुळे ऑप्शन 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, ग्राम स्वराज्यची कल्पना कोणी मांडली? पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी की राजेंद्र प्रसाद? तर ग्राम स्वराज्याची कल्पना कोणी मांडली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, महात्मा गांधीने. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडीची तयारी करायची आहे तर डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. त्यामध्ये 12 प्रश्न स्पष्टीकरणासह आपण घेऊन येत असतो. ते व्हिडिओ बघायचा असेल तर आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावर आपण डेली बेसिसवर चालू घडामोडींची व्हिडिओ आणत असतो. काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटले जसं की अर्थसंकल्प झालं, निर्देशांक झाले, बरोबर, यावर देखील आपण व्हिडिओ आणत असतो. त्यामुळे त्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. पुढील प्रश्न, बेकायदेशीर अटक केली असता न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देते? बंदी, प्रात्यक्षिकरण, अधिकार पृच्छा, उत्प्रेषण की प्रतिरोध? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, बंदी, प्रात्यक्षिकरण.
हा आदेश न्यायालय देऊ शकते. पुढील प्रश्न, संसदेचे कामकाज चालवण्यासाठी जी गणपूर्ती व्हावी लागते त्यासाठी एखाद्या संसदेच्या सभागृहात कमीत कमी उपस्थिती असावी लागते. 1/20, 1/10, 1/15 की 1/3. तर किती योग्य उत्तर आहे? किती? संसद जर चालवायचे तर त्यामध्ये 1/3 सभासद उपस्थित राहावे लागतात. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीला अधिकार पदाची व गुप्ततेची शपथ कोणाकडून दिली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2, 1/10 इतके उपस्थिती आवश्यक आहे. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीला अधिकार पदाची व गुप्ततेची शपथ कोणाकडून दिली जाते? मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखापरीक्षक, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय की अध्यक्ष UGC. तर राष्ट्रपती म्हणजे जो भारताचा नागरिक आहे, प्रथम नागरिक, त्याला शपथ द्यायची. तर हे वाचल्यानंतर तुम्हाला कळायला हवं की सर्वोच्च न्यायालय जे आहेत, सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कावर गदा आली, सर्वोच्च न्यायालयात तुम्ही जातात, बरोबर. तर मग त्याचे जे सरन्यायाधीश आहेत ते राष्ट्रपतींना अधिकार पदाची आणि गुप्ततेची शपथ देतात. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? लोकसभा, पक्ष, पंतप्रधान की राष्ट्रपती? तर सांगा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, लोकसभेला जबाबदार असते. पुढील प्रश्न, राज्यसभा व लोकसभेच्या संयुक्त अधिवेशनाचा सभापती खालीलपैकी कोण असतो? उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान की लोकसभेचा सभापती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, लोकसभेचा सभापती. आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील सबस्क्राईब करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय याकरता परिपूर्ण असा कोर्स हवा असेल, 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट, फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. ओरिजिनल प्राईस आहे 299. हा कोर्स परचेस करताना New20 कुपन कोड यूज करायचा आहे, 20% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. स्क्रीनवर जेवढे डिटेल दिसते ते सर्व मटेरियल या ठिकाणी असणार आहे. सर्व PDF फाईल तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत. कोर्स परचेस केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 वर्षांची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामध्ये जेवढेही एक्झाम येतील त्या तुम्ही या अभ्यासाच्या अनुषंगाने देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबई उच्च न्यायालय ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन सुरुवातीपासूनची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. थँक्यू.